आणि न्यायमूर्ती सन्माननीय सुप्रिया दोघेही आमच्या शिष्टमंडळासोबत होते आणि सुरुवातीला ते स्वतः मनोजींना भेटले. आमच्या समोरच्या सरकारसमोरच्या काही वेळेच्या ज्या अडचणी आहेत त्यांनी मनोजींना सांगितल्या. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे मराठा समाजाला टिकणारं जे आरक्षण द्यायचं आहे त्या संदर्भामध्ये देखील त्यांच्याशी चर्चा झाली. आणि त्याच्यानंतर शासन म्हणून मी असेल, धनंजय मुंडे असतील, अतुल सावे असतील, संदीपान मामा भुमरे असतील, तिथले नारायण कुचे असतील, यांनी सरकार म्हणून त्यांची भेट घेतली आणि आम्ही त्यांना आश्वस्त केले की गायकवाड साहेबांनी जी आपल्याशी चर्चा केलेली आहे त्या संदर्भामधली तंतोतंत नोंद सरकारने घेतलेली आहे आणि सरकार त्या पद्धतीनं पुढे जाऊन मराठा समाजाला टिकणारं आरक्षण देण्यासाठी कटिबद्ध आहे. आणि त्याच्यासाठी शिंदे समितीला जो कार्यकाळ द्यायचा होता तो 2 महिन्याचा कार्यकाळ त्यांच्या ठिकाणी दिला. कोर्टामध्ये जे मॅटर चालू आहे त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की कोर्टामध्ये जी काही बाजू तुम्हाला मांडायची ती मांडा. परंतु कालच्या त्यांच्या पत्रकार परिषदेमधून आपल्याला हे देखील जाणवलं असेल की त्यांनी एक वंशावळ आपल्या सगळ्यांच्या समोर ठेवली आणि कोणाकोणाला दाखले देता येतील हे स्वतः मनोजींनी गायकवाड साहेबांच्या आणि आमच्या सगळ्यांच्या समोर सांगितलं. मला मनापासून मनोजी जरांगे पाटलांचं कौतुक करायचं आहे, मनापासून त्यांना धन्यवाद द्यायचे आहे की देशामध्ये महाराष्ट्रामध्ये फार मोठा दिवाळीसारखा सण आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर असताना त्यांनी हे आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी ज्या गोष्टी काही सरकारकडे मागितलेल्या आहेत त्याची पूर्तता आम्ही कागदांची भविष्याच्या कालावधीमध्ये करू. पण काल जे मला जाणवलं ते म्हणजे ते फक्त नुसतं आंदोलन करत नाही तर ते संवेदनशील देखील आहे. आणि संवेदनशीलपणा असल्यामुळंच काल त्यांनी त्यांचं आंदोलन हे स्थगित केलं. सगळ्यात महत्त्वाचा भाग जो मला जाणवतो कालच्या सगळ्या त्या बैठकीमध्ये की आंदोलन त्यांनी केलं. त्याच्यानंतर त्यांच्या मराठा समाजाच्या सगळ्या समर्थकांना विचारलं आणि त्यांनी स्पष्टपणानं भूमिका घेतली की आपल्याला सरकारला वेळ द्यावा लागेल, सरकारनं त्याच्यामध्ये काय काय करावं हे देखील त्यांनी गायकवाड साहेबांना सांगितलं, आम्हाला देखील सगळ्यांना सांगितलं आणि ते आम्ही मान्य केलं. आता याच्यामध्ये कालपासून एक पुन्हा एकदा अशी चर्चा सुरू झाली की 24 तारीख की 2 तारीख. तर मला याच्यामध्ये असं सांगायचं आहे की मनोजीने जे सांगितलेलं आहे, मनोजी जरांगे पाटलांनी जे सांगितलेलं आहे ते ज्या पद्धतीनं त्यांनी सांगितले त्या पद्धतीनं सरकार मराठा समाजासाठी काम करेल, शिंदे समिती मराठा समाजासाठी काम करेल. आणि कालच बघा, काल आपल्या माध्यमातूनच कळलं की काही अन्य जिल्ह्यांमध्ये देखील कुणबी ह्या नोंदी सापडल्या आणि तीच त्यांची मागणी आहे की ज्या ज्या ठिकाणी ह्या कुणबी नोंदी महाराष्ट्रामध्ये आहेत त्याच्यासाठी शिंदे समितीनं काम करावं. शिंदे समितीनं 2 महिन्यामध्ये हा अहवाल सादर करावा आणि जी वंशावळ आहे त्या वंशावळीला दाखले द्यायला सुरुवात करावं असं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं. दुसरी महत्त्वाची गोष्ट, ज्या पोलीस केसेस दाखल झालेल्या आहेत त्याच्यामध्ये आम्ही त्या पोलीस अधिकाऱ्यांची चर्चा केली. पहिल्या आंदोलनातल्या ज्या केसेस आहेत त्या 15 दिवसामध्ये मागे घ्यायला सुरुवात होईल. जी काही फॉर्मॅलिटी आहे त्या पूर्ण करू, पुढच्या 1 महिन्यामध्ये करू हे देखील त्यांना सांगितलं. 441 शेतकऱ्यांचं जे नुकसान झालेलं होतं ती देखील नुकसान भरपाई मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी पुढाकार घेऊन ती देखील नुकसान भरपाई दिली. अन्य ज्या काही गोष्टी त्यांनी सांगितल्या आहेत त्याचं सगळं लेखी आम्ही सरकारच्या ताब्यामध्ये घेतलेलं आहे आणि मी तशा पद्धतीनं भविष्यामध्ये काम करण्याचा निर्णय घेतलेला आहे. सगळ्यात महत्त्वाचा भाग जे आमचं एकमत झालं ते म्हणजे टिकणारं आरक्षण हे मराठा समाजाला दिलं गेलं पाहिजे. परंतु हे मराठा समाजाला टिकणारं आरक्षण देत असताना आणि मनोजी स्वतः आंदोलन करत असताना त्या आंदोलनाच्या मागणं काही लोकांचे काही मनसुबे होते ते काल हे आंदोलन थांबल्यामुळं धुळीस मिळालेले आहे. मला तर असं वाटतं की यापूर्वी 2014 ते 2019 मराठा समाजानं लाखो लोकांचे मोर्चे काढले. लाखो लोकांचे मोर्चे काढत असताना ते संयमानं काढले, शांततेनं काढले. परंतु मनोजी जरांगे पाटील
आक्रमकता कोणी दाखवू नये, जाळपोळ कोणी करू नये, अशा पद्धतीचे निर्देश देत असताना देखील काही ठिकाणी जाळपोळ झाली आणि कायदा आणि सुव्यवस्था बिघडली. आता मला असं वाटतं की हे सरकारला बदनाम करण्याचा डाव होता आणि बरोबर मनोजींच्या आंदोलनाला देखील बदनाम करण्याचा डाव होता का, याची देखील माहिती घेणं आवश्यक आहे. परंतु या सगळ्याला थांबवण्याचं काम कालच्या मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाच्या स्थगितीनं झालं. आता हे स्थगितीनं झाल्यामुळं अनेकांना प्रॉब्लेम निर्माण झालेले आहेत. काल आम्ही शिष्टमंडळ घेऊन ज्यावेळी औरंगाबादला जात होतो, छत्रपती संभाजीनगरला जात होतो, त्यावेळी त्याच एअरपोर्टवरनं काही लोक डेहराडूनला गेले. ते देखील मराठा समाजाला आरक्षण कशा पद्धतीने दिलं पाहिजे, शासन कशा पद्धतीने देत नाही, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगत होतं. पण या लोकांना हा बोलण्याचा अधिकार आहे का? ज्या लोकांनी मराठा समाजाच्या महिलांचा मोर्चा निघाल्यानंतर एक अश्लील व्यंगचित्र काढून हा मुक मोर्चा नसून मुका मोर्चा आहे अशा पद्धतीची वाईट टिप्पणी केली, ती लोक आज मराठा समाजाला आरक्षण कशा पद्धतीनं दिलं पाहिजे ही भूमिका मांडण्याचा प्रयत्न करत आहे. मला प्रामाणिकपणानं सांगितलं पाहिजे की मी ज्या सरकारमध्ये काम करतो मंत्री म्हणून, त्या मुख्यमंत्र्यांचा, एकनाथ शिंदे साहेबांचा मला अभिमान आणि गर्व आहे की सर्वसामान्य मराठा समाजाचा कार्यकर्ता आज मुख्यमंत्री झाल्यानंतर प्रामाणिकपणानं मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून काम करतोय. हे काही प्रस्थापित मराठा समाजाच्या नेत्यांना पटत नाहीये का, हा एक फार मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यामुळे अनेक मराठा समाजाचे मुख्यमंत्री झाले होते, अनेक अन्य जातींचे झाले होते, परंतु मराठा समाजाला टिकणारं आरक्षण देण्याचं पहिलं धाडस जर कोणी केलं असेल तर ते देवेंद्रजींनी केलं. ते हायकोर्टामध्ये टिकलं, सुप्रीम कोर्टामध्ये देखील 1 वर्ष टिकलं. परंतु त्याच्यानंतर सरकार बदललं. तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी काय केलं, तत्कालीन त्या समितीच्या अध्यक्षांनी काय केलं, हे देखील प्रश्नचिन्ह मराठा समाजाच्या समोर नाही तर महाराष्ट्राच्या समोर आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की एखाद्या आंदोलनाचा उपयोग हा स्वतःच्या राजकारणासाठी आणि स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी कोणी करू नये, हे कालच्या आंदोलन स्थगित झाल्यानंतर सगळ्यांच्या समोर आलंय असं मला वाटतं. दुसऱ्या ह्याच्यातलं कालचं संपूर्ण दिवसातलं जे एक महत्वाचा जो बाब होती ते म्हणजे 40 वर्षामध्ये अशा पद्धतीचं मराठा आरक्षण देण्याचा प्रयत्न देखील काही लोकांनी केला होता. हा तो कसा केला, कशासाठी केला, काय केला याच्यावर मला अजिबात बोलायचं नाही. पण या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला मला आश्वस्त करायचं आहे की कोणाचंही हिरावून न घेता मराठा समाजाला मनोजींच्या मागणीप्रमाणे लवकरात लवकर आरक्षण कसं देता येईल यासाठी सरकारचा प्रामाणिकपणाचा प्रयत्न राहणार आहे. मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीची देखील मुख्यमंत्र्यांना काळजी होती, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना काळजी होती, आम्हाला देखील सगळ्यांना काळजी होती. आणि म्हणून आमच्या सगळ्यांच्या विनंतीला मान देऊन जो निर्णय काल मनोजजींनी घेतला त्यांचं मनापासून मी कौतुक करतो, त्यांना धन्यवाद देतो. आणि मराठा समाजाला आरक्षण देत असताना ज्या काही कायदेशीर बाबी आहेत त्या सांगितलेल्या त्यांच्या वेळेमध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न पूर्ण केल्या जातील. आणि ज्या पद्धतीने त्यांनी सांगितले त्या पद्धतीनं कुणबी प्रमाणपत्र लवकरात लवकर द्यायला आम्ही सुरुवात करू. सगळ्यात महत्त्वाची कालची भूमिका ही माजी न्यायमूर्ती गायकवाड साहेबांची ठरली. कारण माजी न्यायमूर्ती गायकवाड साहेबांनीच मराठा समाजाला गायकवाड आयोगाच्या माध्यमातून आरक्षण द्यावं अशा पद्धतीची शिफारस केली होती. आणि म्हणून आता जो मागासवर्गीय आयोग आहे त्यानं कशा पद्धतीनं इम्पेरिकल डाटा गोळा करायचा, काय करायचा याच्यावर देखील आमची सविस्तर चर्चा झाली. त्याच्यामध्ये देखील जरांगे पाटलांनी आम्हाला वेळ दिलेली आहे, चांगली वेळ दिलेली आहे, त्याच्यामध्ये आम्ही ते करू शकतो. आणि म्हणून मला असं वाटतं की कालचा ओव्हरऑल सगळा प्रसंग बघता जे सहकार्य सरकारला मनोज जरांगे पाटलांनी केलेलं आहे त्याबद्दल मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो, त्यांच्या सहकार्यांना धन्यवाद देतो. आणि त्यांना अपेक्षित असलेलं मराठा समाजाचं आरक्षण एकनाथ शिंदे साहेबांच्या, देवेंद्रजींच्या आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली आम्ही नक्की देऊ हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. मुद्दा तो होता की तारीख 24 नेमकं काय ठरलंय किंवा कशा पद्धतीने सांगितलं 2 महिन्याची मुदत त्यांनी दिलेली आहे. 24 तारखेला शिंदे समितीच्या वाढीव मुदतीचा कार्यकाळ संपतोय. त्याच्यामध्ये
लवकरात लवकर अजून किती नोंदी करू शकतात त्यांनी महाराष्ट्राच्या देखील नोंदी गोळा करा असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि एकंदरीत मला असं वाटतं की जी सकारात्मक भूमिका सरकार घेऊन जर पुढे गेलो आणि मनोजजींना एक आम्ही दाखवू शकलो की बाबा आम्ही तुमच्या सांगण्यानंतर तुम्हाला अपेक्षित असलेल्या स्पीडपेक्षा जास्त काम करतोय, मला असं वाटतं की तारखेचा देखील इश्यू राहणार नाही. आता सरकार ज्या पद्धतीनं जोरात काम करेल त्याच्यावरच त्यांचा विश्वास अवलंबून आहे आणि त्यांचा विश्वास पात्र ठरण्यासाठी जे जे काही करावं लागेल ते सरकार करेल. माझ्या शब्दात परत पाठीपुढे होणार नाही. मी असं सांगितलं की त्यांना अपेक्षित असलेल्या वेळामध्ये त्यांना पाहिजे असलेलं सकारात्मक काम आम्ही करून टाकू. सर, ह्याला जोडून एक प्रश्न आहे की अशी माहिती मिळते की 2 महिन्यात जर आरक्षण मिळालं नाही तर मुंबई बंदचा हा गेट मुंबईत येऊन ठाण मारून जरांगे पाटील म्हणतात. मला असं वाटतं की त्यांनी केलेल्या भाषणावर आणि त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेवर मला बोलण्याचा अधिकार नाही. सरकार जर सकारात्मक पुढे जात असेल तर माझ्या एखाद्या वक्तव्यामुळं मी कोणाचंही मन दुखवेल असं भाष्य पत्रकार परिषदेमध्ये करणार नाही. आम्ही जी तारीख दिलेली आहे त्या तारखेमध्ये जेवढ्या जलद गतीनं हे करता येईल तेवढं आम्ही करणार आहोत. त्याच्यामुळं त्यांनी त्यांच्या आंदोलनाची भावना व्यक्त केलेली आहे. त्याच्यावर मी काहीतरी त्यांना क्रॉस करून बोलावं अशी जर अपेक्षा असेल तर ते होणार नाही. कारण काल त्यांनी जी समंजसपणाची भूमिका घेतलेली आहे ती सरकारच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची आहे. आणि म्हणून एखादी गोष्ट पाठीपुढे होणार असेल आम्ही परत जाऊन त्यांना भेटू, आम्ही पुराव्यानिशी त्यांना सांगू. परंतु त्यांनी 24 तारीख दिली म्हणून मी काहीतरी वेगळं करतोय म्हणून 2 तारीख त्याच्यावर चर्चा जी काही करायची ते मी त्यांच्याशी भेटून करू. काल शिष्टमंडळाने जी काही चर्चा केली त्या चर्चेमध्ये जे काही अटी शर्ती तुम्ही मान्य केलेल्या आहेत सरकारतर्फे त्याचं लेखी स्वरूपातलं काही जे निवेदन आहे ते शिष्टमंडळ देण्यासाठी पुन्हा तिकडे जाणार आहे का जरांगे पाटलांच्या भेटीसाठी? मी देखील कदाचित सोमवार किंवा मंगळवारी त्यांना पुन्हा भेटायला जाणार आहे त्यांच्या प्रकृतीसाठी. ते आता एका हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घेत आहेत. शेवटी आंदोलनं हा लोकशाहीचा एक भाग आहे. परंतु जो माणूस आंदोलन करतोय ज्याच्यासाठी आंदोलन करतोय त्याच्याच नेतृत्वाखाली ह्या चांगल्या सगळ्या गोष्टी घडल्या तर आम्हाला असं वाटतं की त्यानं केलेल्या योगदानाची पोचपावती त्याला मिळाली. आणि म्हणून आम्ही देखील माणूस आहोत. त्यांची भूमिका त्यांची प्रकृती ही आम्ही स्वतः बघितलेली असल्यामुळं मी देखील 2-3 दिवसामध्ये त्यांच्या वेळी घेऊन जाणार आहे आणि त्याच्यामध्ये दुसरी कुठचीही चर्चा करणार नाही, तारखेची पण चर्चा करणार नाही. काय नाही, फक्त त्यांच्या प्रकृतीसाठी आणि त्यांना जे काही आमच्या सचिवांच्याकडनं पाहिजे होतं ते तोपर्यंत आम्हाला देता आलं तर ते देखील घेऊन जाणार. सर, संजय राउत ने कहा है कि डिस्क्वालिफिकेशन के ऊपर जो निर्णय है वो 31 दिसंबर तक करना है राहुल नार्वेकर को. तो सरकार जो 2 तारीख मांग रही है उनको पता है कि वो 31 तक चले जाएंगे, उनकी गवर्नमेंट नहीं रहेगी, वो डिस्क्वालीफाई हो जाएंगे, इसीलिए वो 2 तारीख बोल रही है और 24 तारीख के लिए एक्सेप्ट नहीं करेंगे. मेरे ख्याल से परसों उन्होंने ये भी बयान दिया था कि ये जो आंदोलन है वो रुकेगा नहीं. बराबर है. वैसे ही बोल रहे हैं कि अभी हम निकल जाएंगे, ये डिस्क्वालिफिकेशन हो जाएगा. ये तो आज नहीं बोल रहे हो, एक बरस से बोल रहे हो, लेकिन उसका परिणाम हमारे सरकार के ऊपर नहीं हुआ है और जो उनको उनकी मनोकामना है उसके लिए शुभेच्छा. सर, संजय राउत का ये भी कहना है रिजर्वेशन को लेके कि ये कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट होगा, इसके वजह से ही रिजर्वेशन मिलेगा और वो पार्लियामेंट का जब स्पेशल सेशन बुलाया जाएगा तभी होगा. इसको लेके सीएम और बीजेपी कुछ नहीं बोल रही है स्पेशल सेशन को लेकर. नहीं, उसने राउत साहब ने पहला ये बोलना चाहिए कि जब मराठा समाज के महिलाओं का मोर्चा निकला था तब एक अश्लील फोटो डाल के वो मुका मोर्चा नहीं है वो मुका मोर्चा है ये सामना में से सब क्या आया था. तो उसका पहला रीज़न क्या था, वो क्यों लिखा था और मराठा समाज के बारे में अभी जो सहानुभूतिपूर्वक बोल रहे हैं तब उनकी सहानुभूति कहाँ गई थी, ये पहला क्लैरिफिकेशन उन्हें करना चाहिए ना. जब वो मोर्चा निकलता था, रैली निकलती तो उनकी चेष्टा करते थे, उनके ऊपर बयानबाजी करते थे कि ये ऐसा है वैसा है, सामना में से लिख के आता था. अभी एकनाथ शिंदे साहब महाराष्ट्र का नेतृत्व कर रहे हैं, वो भी मराठा समाज के और लेकिन महाराष्ट्र के हैं. उनके ऊपर बयानबाजी करते वक्त अभी उनको ये समझ में आ रहा है कि पार्लियामेंट में जाना चाहिए, केंद्र शासन में जाना चाहिए. जब सरकार में थे उनके तत्कालीन मुख्यमंत्री थे तब ये क्यों नहीं हुआ? क्यों नहीं हुआ? क्योंकि वहाँ भी मराठा समाज के जो नेता थे उन्होंने डिक्लेयर किया था कि जो समिति के अध्यक्ष है. लोकशाही मराठी ऐका
पहा, जागरूक रहा.